त्यांनी जेमतेम 1000 गाडी आणि 2000 बैले त्याच्यात हरण्या 1 नंबर मध्ये आला आणि त्याच्या जोडीला घरनिकीचा राजा म्हणून होता। एक गरीब शेतकऱ्याचा होता। पहिले गौलोबाचा आशीर्वाद घेतो ना मगच निघतो। जरी बैल मला इथं मुंबईच्या बिंजोरला घेऊन जायचं असेल तर मी गौलोबाला नारळ ठेवूनच निघतो। दादा काल एक विषय झाला होता, म्हणजे एक पोस्ट टाकली होती कोणीतरी आणि त्याच्यानंतर तुमची एक बाईट आली ना की काय विषय होता तो आणि चुकीचा वाटला आणि तो तसा त्यांनी करायला नको होता। तर मी तेवढी ती दिलगिरी व्यक्त केली आणि लोकांच्या कुठेतरी भावना दुखावू नये म्हणून मी ती पोस्ट एक्सप्रेस हायवेला असतानाच मी टाकली। कारण आणि ज्याने केली असेल त्याला मी व्हिडिओच्या मार्फत सांगतो, तू आनंद साजरी कर, हरण्याच्या जोडीला येऊन कर, तो कोणाची मन दुखावतील असं करू नको। चांगल्यापैकी पोस्ट टाक, तुला चांगल्यापैकी लाईक येतील। बघा तुम्हाला सांगतो, घरनिकीचा राजा जो पळाला तो घाटावरचाच आहे। ही लक्ष्मी जी आपल्या दाराशी आहे ती जर आपल्याच दाराशी राहिली तर अजून 550 होतील, पण कमी होणार नाही। दादा तुम्हाला याची जर करोड रुपये किंमत लागली तर तुम्ही देणार का? मी सांगितलं की मी त्याला माझ्या मुलाचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्या जर करोडाला जर भुलून जर मी त्याला देण्याचा विचार केला तर मी माझा मुलगा विकल्यासारखा होईल। त्याच्यामुळे दिलदार मनाचे राजा माणूस म्हणजे हेमंत दादा फुलोरे यांना सर्वप्रथम आपण कॉंग्रॅच्युलेशन करूया, कारण का आपल्या या नंदीची कामगिरी तेवढी मोठी आहे। कारण का जेमतेम 1000 गाड्या आल्या होत्या, 2000 नंदी आले होते आपल्या पुसेगावच्या मैदानामध्ये आणि ह्या 2000 गाड्यांमधून नक्कीच आपला हरण्या तसेच घरनिकीचा राजा एक शेतकऱ्याचा नंदी तो आज एवढ्या पुढे आलेला आहे। आणि नक्कीच दादा खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि खूप सारं धन्यवाद देखील देईन की आज मुंबईमध्ये म्हणजे आपल्या तुमच्यासोबत आमचं देखील नाव होते। काय सांगाल आजच्या या म्हणजे आपण जो हिंदकेसरीचा किताब मिळवलाय त्याच्याबद्दल? आता किताबाचा तुम्ही बघितलंच असेल, हरण्या चांगल्यापैकी रनिंग करून प्रत्येक ठिकाणी फायनलला म्हणजे गुलालातच आहे। आणि त्याच नियोजनात मी पुशेगावचा मैदान केला होता, तर त्या मैदानात पण हरण्यानी जेमतेम 1000 गाडी आणि 2000 बैले त्याच्यात हरण्या 1 नंबर मध्ये आला आणि त्याच्या जोडीला घरनिकीचा राजा म्हणून होता। एक गरीब शेतकऱ्याचा होता, त्याच्या जोडीला पळायला मला आनंद झाला आणि तिथं आम्ही 1 नंबर केला। नक्कीच दादा आज आपल्याला इतका जास्त आनंद होत असेल आपल्या गावकऱ्यांना आणि तसेच सर्व ज्यांना, तर गावकऱ्यांची पण अशी म्हणजे असं वाटत असेल की ज्याला त्याला की लास्ट टाइम आपण जसं मिरवणूक काढली तर यावेळीस आपण म्हणजे देवाच्या आपल्या गौलोबाच्या म्हणजे मंदिरात मध्ये आणलेलं आहे। तर अशी म्हणजे सर्वांची इच्छा होती का काय नक्की काय विषय आजचा? विषय आजचा म्हणजे माझा गौलोबा ग्रामदैवत आहे। मी कुठल्याही शुभ कार्याला असो कशाला असो तर मी पहिले गौलोबाचा आशीर्वाद घेतो ना मगच निघतो। जरी बैल मला इथं मुंबईच्या बिंजोरला घेऊन जायचं असेल तर मी गौलोबाला नारळ ठेवूनच निघतो। कारण कुठेतरी त्याची गौलोबाची श्रद्धा जर असेल तर कोणाची इड्यापिड्या असेल या सुखदुःख असेल ती ताकद गौलोबा आपल्याला म्हणजे आम्हाला ग्रामदैवत यांनी देतो। तर त्याच हिशोबाने मी हे केलं। आणि आता हरण्याने ज्यावेळेस फायनल केली त्यावेळेस मला असं वाटलं की आपण गौलोबाला आपली ट्रॉफी आणि हरण्याला मस्तक होण्यासाठी मंदिरात घेऊन यावा, म्हणून मी साताऱ्यावरून काल बैल संध्याकाळी 5 वाजता भरला आणि रात्री आला उशिरा, त्याच्यामुळे रात्र येऊ शकलो नाही। मग आज संध्याकाळचं नियोजन केला की आपण हरण्याला गौलोबाच्या मंदिरात मस्तक होण्यासाठी घेऊन जाऊ। दादा काल एक विषय झाला होता, म्हणजे एक पोस्ट टाकली होती कोणीतरी आणि त्याच्यानंतर तुमची एक बाईट आली ना की काय विषय होता तो आणि कुठनं सुरुवात झाली? विषय असा झाला, मला फक्त एवढा समजला की कुठेशी तरी एक इष्टामध्ये कुठेतरी एक अशी या पसरलेली आहे की घाटावरच्या लोकांचा आणि या, तर मला ती माहिती नव्हता। पण मी स्वतः आपले साताऱ्याचे जे पेलवान आहेत त्या पेलवानांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशी बाईट जी आहे ती काही माझ्याकडनं झालेली नाही आणि माझा मोबाईलच स्विच ऑफ होता। आणि त्यांनी पण ते हे केलं विलास देशमुखनी, आणि त्यांनी त्याच्या ग्रुपमध्ये सांगितलं की असं मालकाच्या थोराने काही झालेलं नाही, कोणी तरी खोचारपणा केला। खोचारपणा पण आता मला असं समजतं की मी रात्री ती उशिराने मला ती बाईट आपल्या या भेटली आणि मी ती बघितली, तर तिच्यावरती फक्त एवढाच होता की मुंबईच्या हरण्याने, म्हणजे आता मुंबईचाच हरण्या आहे, मुंबईच्या हरण्याने घाटावरती, तिथं घाट्याना असा शब्द नव्हता, घाटावरती सर्वांना ठोकून, म्हणजे ठोकून हा शब्द थोडासा मला चुकीचा वाटला आणि तो तसा त्यांनी करायला नको होता। बाबा मुंबईच्या हरण्याने घाटावरती
हिंदकेसरी किताबाचा मान मिळवला, किंवा एवढा सर्व गाड्यांना हे करून तरी पण झाला असता. पण ती एक कुठेशी तरी ठोकून म्हणजे हे मलाही नाही शोभणार आहे आणि माझ्या मित्रमंडळीलाही नाही शोभणार आहे. तर मी तेवढी ती दिलगिरी व्यक्त केली आणि लोकांच्या कुठेतरी भावना दुखावू नये म्हणून मी ती पोस्ट एक्सप्रेस हायवेला असतानाच मी टाकली. कारण हरण्याचे चाहते घाटावरचे पण आहेत, मुंबईचे आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला आनंद साजरे करण्याचा, पण कुठेशी तरी अशी वेडीवाकडी पोस्ट करू नका जेणेकरून कुठेतरी माझ्या हरण्याच्या चाहत्यांचे मन दुखावतील या पद्धतीत. आणि मी सर्वांना त्या पोस्टमध्ये मी क्षमा मागून की असं पुढं घडू नका म्हणून ठाण्याच्याही आणि घाटावरच्याही म्हणजे मुंबईच्या आणि घाटावरच्या लोकांना पण मी सांगितलं होतं विनंती करून. नक्कीच दादा, आज हरण्याचे चाहते आपल्या मुंबईमध्ये पण आहेत, घाटावरती पण आहेत. पण तुम्हाला असं जाणवत पण नसेल की इकडे कमी आहेत ना तिकडे, कारण का आज परोपरीने प्रेम भेटते तुम्हाला. जसं इथे हरण्याच्या सोबत गर्दी असते ना, त्याच परीने ती घाटावरती पण असते. 100%. आता बघा तुम्हाला सांगतो, घरणिकीचा राजा जो पळाला तो घाटावरचाच आहे. बरोबर. त्याच्यानंतर ज्याच्या इथे ठेवाला आहे बंडू नाना, तेही साताऱ्याचे घाटावरचेच आहेत. म्हणजे आपण काय बोलतो सातारा सांगली कोल्हापूर असं नाही बोलत. एक आपण आपल्या ह्याच्या लोणावल्या घाटाच्या वरचा एरिया आपण घाट बोलतो आणि आपल्याला इकडे मुंबईचे लोक बोलतात. आता मुंबई पण आपल्यापासून लांब आहे म्हणून असं कोणती दुःख वाटून कोणी घेऊ नये की घाटावर. कारण आपल्या इथेशी जे स्थानिक राहणार आहेत त्यांना विचारला तू कुठं राहतो तर ते घाटावरचे सांगतात. म्हणजे एक सांगण्याची ती भाषा आहे, पण कोणाला असं दुखवण्यासारखे घाटी आणि असं काही ते शब्द नाही आहेत. तर तुम्हाला मी सांगितलंय धरणारा सोमा पेडगावचा, तोही तिकडचाच आहे साताऱ्याचा. त्याच्यानंतर ही ड्रायव्हर, ही सर्व शेवटला बघा ह्याचा काही करणारी लोक तिकडचे आहेत. जरी मालक आम्ही असलो तरी पण तिथला तर कुठेशी तरी ते नाराज होतील अशी तर मी पोस्ट करणार नाही, माझे मित्रही करणार नाही. कारण ती त्यांच्या जोडीला असतात, किती लोक मायलोभ लावतात ते सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळे असा कोणी मनात कोणाचा विचार जर आला असेल तर तो विचार धरू नका. कारण मालक तुमच्या समोर आहे, नंदी आहे. त्या नंदीच्या बद्दल मी अशी कोणतीही आक्षेप केली नाही, करणार नाही आणि मला शाश्वत आहे माझे मित्रही करणार नाही. आणि ज्यांनी केली असेल त्याला मी व्हिडिओच्या मार्फत सांगतो, तू आनंद साजरी कर, हरण्याच्या जोडीला येऊन कर, तो कोणाची मन दुखावतील असं करू नको. चांगल्यापैकी पोस्ट टाक, तुला चांगल्यापैकी लाईक येतील. नक्कीच दादा, महादेवाचे नंदी घाटावरचे असले काय ना मुंबईचे असले काय, नंदी ते नंदीच असतो. आज जिंकलाय तो खरं बोलायला गेलो तर महादेवाचा नंदी जिंकलाय. भले तो मुंबईचा असो ना तर कुठला असो, दादांना पण आनंद आहे तो मुंबईचा आहे किंवा घरणिकीचा राजा काय असो ना घाटावरचा आहे, तरी पण तो नंदी जिंकलाय. तर काय सांगाल घरणिकीच्या राजाबद्दल? कारण का आपण ना तिकडे जास्त वेळ बोललो नव्हतो. आज बघायला गेलं तर त्या बैलाला ना म्हणजे एवढं जास्त पळवतो की त्याला मागणी देखील तेवढी येते. आज त्याला गरीब नाही बोलता येणार, शेतकऱ्याचा बैल बोलता येईल. कारण का एखाद्या म्हणजे माणसाला गरीब बोलणं कधीतरी चुकीचं ठरवेल. कारण का तो आज एवढा टॉपला पळवतो की ती त्याच्या समोर मोठी मोठी लोक पण त्याला मागणी घालायला येतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? मागणी घालायला म्हणजे आता असं आहे की पुशेगावच्या मैदानात जर बैल पाळाला तर त्याची भरपूर मोठी मागणी होतो आणि म्हणजे तो मानाचा एक बैल असतो. त्याच्यामुळे त्या नंदीला मागणी होतो आणि लोक खरेदी करून ती त्यांच्या नावासाठी ती विकत घेण्यापर्यंत त्याला लाखो रुपयाची ती तशी बोली लागलेली असेल. पण तो गरिबाच्या घरचा आहे. मी त्यांच्या काही बाईट्स आपल्या युट्यूबच्या मार्फत बघितलेली आहे की त्यांनी सांगितले मला करोडो रुपये आले तरी पण मी देणार नाही, अशा काही मी त्यांच्या बाईट बघल्यात. कारण त्याच्यावरती तो जर मैदानात गेला तर तिथे जर त्यांनी गुलाल घेऊन जर प्राइज भेटली तर त्याच्यापासून त्यांचा घर खर्च या बऱ्याच गोष्टीला त्यांच्या सहकार्य होतं. त्याच्यामुळे त्यांनी असा विचार केला की 1/7 मध्ये जर पैसे घेऊन आपण खर्च जर केले तर वापस आपलं भुकाचे राहू शकतो. त्याच्यामुळे त्यांचा जो नंदी त्यांच्या नशिबाला आलेला आहे त्याच्यात त्यांचा स्वसाने उत्पन्न चालतो. राहिला बात तिथे सेवागिरी महाराजांना मिळालेली बक्षीस लोक काही दान करतात बरोबर आहे. आणि दान आम्हीही केली, घरणिकीच्या राजांनी केली, आम्ही केली आमच्या पद्धतीत. कारण आमच्या जोडीला पण जे काही लोक होती ती गरिबाचीच होती. त्याच्यामुळे आम्ही काय केला, उद्या आपण जर कुठेशी तरी पारितोषिक आपण देण्याचा जर ट्रस्टीला ठरवला तर बिचारा त्याला जो घरणिकीच्या राजाला जो उत्पन्न मिळाला तर त्याच्यापासून तो कुठेशी तरी आता त्या पैशामध्ये त्या सेवागिरीच्या आशीर्वादाची जी त्याला देण भेटली त्याच्यात तो कुठेशी तरी चांगल्या मार्गाला तो पैसे लावून तो काहीतरी घर किंवा गोठा बैला नंदीला अशा करू शकतो. त्याच्यामुळं आम्ही निर्णय घेतला की ते पैसे आपण आपल्या पद्धतीने देऊ आणि आम्ही आमच्या पद्धतीने देणगी दिली
आणि जे राहिलेली उर्वरित रक्कम ती घरणिकीच्या राजाला दिली. जे काही राहिलेली आमच्या जोडीला जे सोंगडी जे गरीब होते तर त्यांना अक्षरशः खरोखर त्यांना पैशाची गरज आहे, आम्ही त्यांनाही वाटप करून आम्ही ही कुठेशी तरी चांगल्याच कामाला लावली. जर कोणाला वाटत असेल असे की ते द्यायला पाहिजे होते ते मंदिराला, मंदिराने आम्हाला कुठेशी तरी देणगी एक आशीर्वादाने दिलेली म्हणून आम्ही मंदिराला दिली आणि ती कोणाच्या तरी गोरगरिबासाठी त्यालाही दान केली. नक्कीच दादा. जसं म्हणजे आता म्हणजे बरीचशी लोक बोलतात की बैल पळायला लागल्यावर विकणे म्हणजे हा जो ज्याचा त्याचा प्रश्न राहिला, पण त्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे बघा, एखाद्याचं जर नंदी मुले घर सुधरत असेल तर त्यांनी विकावं की नाही विकावा तुमच्या मते? ना मला काय बोलायचं बघा, एकदम आड अडचणच अशी आहे की जिथं करोडो रुपये त्याला कधी बघायला पण स्वप्नात भेटले नाही, त्याचा घर, त्याच्या मुलांचं शिक्षण, त्या सर्वच गोष्टी जर नंदीने त्याला नंदी समजत एक भगवंतानीच जर पाठवला असेल आणि त्या रूपी त्याला जर पैसा येत असेल तर त्याला जर गरज असेल तर त्याने द्यावा. पण गरज जर काहीच नसेल आणि व्यवस्थित घर खर्च चाललेला असेल, निश्चित पैसा जर आणून जर तो कपाटामध्ये ठेवायचा असेल तर मला तर बोलणार आहे की त्याच्या नंदी घरी आलेला त्याची त्यांनी सेवा करावी आणि त्याच्यात आनंद घ्यावा. पण नंदी देण्यापेक्षा मला तरी एक बोलायचं आहे का ती लक्ष्मी जी आपल्या दाराशी आहे ती जर आपल्याच दाराशी राहिली तर अजून 550 होतील पण कमी होणार नाही. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू शकतो की नंदी राहू द्या, ऑटोमॅटिक लक्ष्मी तुमच्या दाराशी येईल आणि तुम्ही त्याच्यात सुखी राहाल. नक्कीच दादा. आज आपण शून्यात नाही एवढ्या वरपर्यंत आल्या. महान भारत केसरी नंतर पुसेगावचा मानाचं मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान देखील गाजवलेलं आहे. तर असं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे असं आता तुम्ही तर एवढे म्हणजे मोठं गाडा मालक, तुम्हाला कोण म्हणजे डायरेक्टली बोलत नसतील पण इनडायरेक्टली तुम्हाला असं विचारतात का की बैल द्यायचं वगैरे किंवा आमच्या सोबत पलवाल कसं वगैरे? मला 100% पहिले ज्या वेळेस मी महान भारत केसरी झालो, बैल थोडासा उजेरात आल्याच्या नंतरच मला आलती ऑफर की शेट तुम्हाला बैल द्यायचा का, मग किती 25 लाख देतो, 30 लाख देतो. मी त्यांना सांगितलं तुम्ही माझी बाईट बघितली का, कारण मी घेतली त्या टायमाला तुम्ही सुरुवातीला माझी बाईट घेण्यासाठी आलते की तुम्ही एक प्रश्न मला विचारला होता की दादा तुम्हाला याची जर करोड रुपये किंमत लागली तर तुम्ही देणार का. मी सांगितलं की मी त्याला माझ्या मुलाचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्या जर करोडाला जर भुलून जर मी त्याला देण्याचा विचार केला तर मी माझा मुलगा विकल्यासारखा होईल, त्याच्यामुळे मी असा कधी निर्णय घेणार नाही. तसंच मी त्या समोरच्याला सांगितलं की तू माझे बाईट जर ऐकले असेल तर तू मला वापस विचारणार नाही. आणि लोकांनी बाईट बघून मला आज परत वापस कोणी विचारला नाही. आणि मी आज पण तुम्हाला भगवंताच्या दाराशी आणि नंदीवर हात ठेवून सांगतो की माझ्याशी कुणी म्हणजे बैल विकण्याच्या बोलीत तरी मला फोन करून नाराज करू नये. नक्कीच दादा. आणि एक विषय येतो म्हणजे दादा, आपण बघा तुम्ही वायदी देणार नाही आणि घेणार नाही याच्यातलेच आहात आणि किती वेळा तरी तुम्ही सांगितलेलं आहे. पण असं म्हणजे तुम्हाला सुरुवातीला असं आलंय होतं का कधी का आपला नंदी म्हणजे एखाद्या मोठ्या बैलात पलवण्यासाठी वायदी देण्याचा असं काहीतरी प्रसंग वगैरे काय? नाही, प्रसंग आलाच नाही. आणि जर मी वायदी जर देऊन जर पलवला असता तर मी आता त्या दिवशी पण शांटे यादवच्या याला मुलाखत मध्ये बोललो की जर मी आज हारण्या माझा एवढा पलातो, जर याची जर वायदी जर आज मी कोणाला दिली असते तर मला हारण्याच्या समोर उभा राहण्याची लायकी राहिली नसती. कारण मी हारण्याला कुठेशी तरी कमी समजतो आणि समोरच्याला लेखाजोखा करून मी पैसे देऊन पलवल्यासारखा एक तो या झाला असता. आणि तुम्हाला तेही सांगितलं की गोरगरिबाचे पैसे घेऊन मला काय करायचे. बरोबर, मला आनंद आहे, हारण्या पलातो, माझी इच्छा आहे, माझ्यात जो परत ताकद आहे तो परत मी घाटावर जाईन, जो परत ताकद आहे तो मुंबईला पलवीन. माझ्यात जर समजाची जर क्षमताच नाही गाडी भाडा भरण्याची तर मी हरण्याला दाराशी बांधून त्याच्याशी मी लोभ लावून घरी बसून आनंद घेईन. नक्कीच दादा. जास्त वेळ नाही घेणार तुमचा. जाता तर 1-2 प्रश्न विचारतो कारण का खूप लोक आहेत. आपण अशा खूप बाहेर घेतल्या होत्या आणि जेव्हा आपण मैदानात आलो होतो तुम्ही एक सांगितलं होता की आता इथे पैरा सांगतोच म्हणून. जेव्हा तो पैरा सांगितला आणि गटाला पळाला एक वेगळाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसला. म्हणजे काय समजलं होतं तुम्हाला की आज तुम्ही बोललेले देखील का आज गुलाल आपला नक्की आहे, म्हणजे एक विश्वास होता तो पैरा बघून? आता तुम्ही ज्या वेळेस मला विचारला तेव्हा समजाची गाडी पलवण्याची 1 तासाचीच समजा जसा बघला की चिठ्ठी निघली असती तर 10 मिनिटात. पण जर मी गाडी झुपून जर पलवाला तिथं बैल घरणिकीचा राजा मैदानात आलेला आहे, हारण्या आलेला आहे आणि मग तुम्हाला मी अजून परत कोणत्या गोष्टीसाठी लाखवायचं म्हणून मी तुम्हाला तिथं मैदानातच ओपन दिला की आज घरणिकीचा राजा पळेल. कारण मैदानात जर आल्याच्या नंतर तोही आपल्या हरण्याच्या भरोशाने आला, हरण्याही त्याच्या भरोशाने, कारण आम्ही दोघांनी एक विचारच करून आलेलो होतो. मग तुम्हाला सांगण्यासाठी मला युट्यूबच्या मार्फत काय. आणि ज्या वेळेस गाडी पळाली, कारण ह्या गाडीची ट्रायल आम्ही तुम्हाला बोललो की 1 नंबर मायनीला घेतलेला होता, त्याच वेळेस आम्हाला शाश्वती होती की गाडी चांगली पळेल आणि त्याच पद्धतीत जसा विचार आमचा होता त्याच विचाराने गाडी पळाली आणि फायनलचा नंबर कारी बनला. नक्की दादा. रुस्तमे हिंद केसरी पण येतोय
नक्कीच पैरे तर लिपलेले असतात. कोणीच कोणाबद्दल म्हणजे हे प्रश्न विचारणार नाही की कोण पैरा वगैरे, कारण का ही गोष्ट असते ना ती एकदम याच्याने असते. दादा पैरे लिपवण्याचं खास कारण? पैरे लिपवण्याचं कारण तुम्हाला सांगितलं. आता काय आहे, काही काही मोठी लोक आहेत ना, ती बोली लावतात. मी तुला 50,000 देतो, मला बैल दे. मी लाख देतो, मला बैल दे. त्याच्यामुळं काय होतं, समोरच्या माणसाला थोडीशी लालूचपणा दिल्याच्या नंतर मग हे होतं. पण काही माणसं अशी आहेत, म्हणजे सगळीच माणसं देणारी नाही. काही माणसं बैलाला बैल लावून पलवण्याचा विचार करणार आहेत, कोणी पैशाला भुलणारी नाही. पण जी कोणी अशी गरीब पण आहेत, ज्याला जेणेकरून भाडा भरण्याची अडचण होत असेल, तर त्यांना समजा आता एक 5-10 हजार रुपयाची मदत केली तर मी त्याला वायदी म्हणून बोलणार नाही. पण कुठेशी तरी असं पण त्या शेतकऱ्यांना नको की मी तुला पैसे देतो म्हणून ये आणि दुसऱ्याच्या याला असा पैशाचा खेळ नको. ठीक आहे, त्याला येण्या जाण्यासाठी जर भाडा पाहिजे असेल तर त्याला प्रेमाने द्यावा आणि प्रेमाने त्याचा बैल त्या मैदानात खेळायला घेऊन जावा आणि त्यांनी हे करावं. नक्की. कारण ज्याने नियोजन केलेला होता पुशेगावची ती कमिटी काही वर्षापासूनची ती नामचीन कमिटी आहे. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतलेला काय आणि त्या गाडा मालकांचा काय ते त्यांचा आपापसात त्यांनी सुलझावा करून घेतलेला आहे असं मला तरी समजतं. आणि मी त्या दोघांना पण सांगितलं काही असेल ते चांगल्यापैकी त्यांचा मार्ग लावून ते करण्यात यावं. पण मला एवढा अधिकार त्यांच्या दोघांच्या ह्याच्यात बोलण्यासारखा नाही. दादा खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि धन्यवाद देतो दादा, कारण का आज तुमच्या मुलींना आम्हाला म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला देखील बघतात. आज तुमच्या मुले, आपल्या हरण्या मुले, महादेवाच्या नंदी मुले आज आम्ही इथपर्यंत आहोत की जे म्हणजे आपली व्हिडिओ आहे ना जे जमतेम लाख लोक बघतात, 40,000 लोक बघतात, 50,000, याच्या मार्फत आमची तुमच्या मुले आमची देखील ओळख निर्माण होते. त्याबद्दल खूप सारा धन्यवाद करतो तुमचं. आणि नक्कीच दादा असंच प्रेम द्या. आमचे बंधू आहेत नगरसेवक यांचे भाऊ अंबरनाथ वरून आल्यात, आपल्याला शुभेच्छा द्या. तर दादा मी तुम्हालाच विचारतो, खूप लांबून आल्यात, कसं वाटतंय आज आपला हरण्या पुसेगाव हिंद केसरी झालाय? खूप चांगलं वाटतं, आनंदाचा. नक्कीच महान भारत केसरी नंतर म्हणजे थार आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच थार आली आपल्या द्वारली गावामध्ये. काय सांगाल बबलू दादांबद्दल, हरण्याबद्दल? आमचे भाऊच आहेत. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतात तुम्हाला, मित्र परिवाराला, दादाला. दादा काय सांगाल, आज एवढी सारी लोक तुम्हाला बघायला येतात आणि नक्कीच खूप सारा आनंद. मला नाही बघायला आली, ती हरण्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहेत. आणि हे आमचे भाऊच आहेत अंबरनाथला, यांचे बंधू भरत फुलोरे म्हणून कांसेमध्ये नगरसेवक म्हणून आहेत. आणि भाऊ आमची 4 घरं कांसेला आणि 4 घरं द्वारलेला. तर आमचा कोणताही कार्यक्रम असो या आमचा काहीतरी या असल्याच्या नंतर आम्ही एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. नक्कीच दादा धन्यवाद देतो. तुम्ही पण शुभेच्छा घ्या आणि नक्कीच हरण्याला अशा शुभेच्छा द्यायला येत राहा. दादांवरचं प्रेम असंच राहू द्या. दादांबद्दल काय सांगाल, कारण का सगळी जण बोलतात दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा राजा माणूस, काय विषय? भाऊ आमचे लाडकेच आहेत ना. नक्कीच लाडके. तर दादा धन्यवाद देतो, खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन. आपला हरणे असंच नाव करत राहील, आपला महादेवाचा नंदी असंच नाव करत राहील. आणि मित्रांनो जे कोणी असे पोस्ट करतात ना, दादांचं आव्हान आहे की नक्कीच म्हणजे नंदीला किंवा दादांना त्रास होईल असं कोणी काही करू नका. धन्यवाद दादा.